कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम जोग महाराज की जय. ब्रह्मादिक जया लाभासी ठेंगणे बळे आम्ही भले शरणागत कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ झाला पद्मनाभ शेवारुणी. कामधेनूची क्षीरापार नाही इच्छेची आवाही वरुषावे बैसली ठाई लागले भरते त्रिपुटी वरते भेदी ऐसे हरी नाही आम्हा विष्णुदासा जगी. नारायण अंगी विसावला तुका म्हणे बहु लाठे हे भोजन नाही रिता कोण राहात राहो. कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ झाला पद्मनाभ शेवारुणी. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून शरणागतीची भजना या साधनेची फलश्रुती प्रतिपादन करतात. गोड अशा प्रकारचा अभंग आहे. मानवी जीवनामध्ये भगवत शरणागती का स्वीकारावी. भगवत शरणागती जर आपण स्वीकारली तर त्या शरणागतीचा आपल्या जीवनामध्ये काय फायदा होणार, काय लाभ प्राप्त होणार याची मीमांसा करणारा हा अभंग आहे. तसं वारीमध्ये हा अभंग विस्ताराने झालेला आहे, क्रमाने आलेला आहे, म्हणून त्याचं चिंतन करणं हे आवश्यक आहे. तेव्हा भक्तीचा प्रचार करत असताना तुकोबारायांनी सर्वांना अशा प्रकारचा साधारण उपदेश केला की आलिया संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा. उदार असणाऱ्या पांडुरंगाला तुम्ही शरण जा, त्वरित जा. एकाने विचारलं त्वरित एवढी काय घाई आहे, त्वरित का बरं जा. तर त्याचं कारण असं आहे की ज्या शरीराने देवाला शरण जाता येतं त्या शरीराचा भरवसा नाही. आपण शरण जायचं ठरवलं आणि त्याला पुढची तारीख दिली आणि त्याच्या अगोदरच जर याची तारीख संपली, शाश्वतीच नाहीये. 3-3 वर्षाच्या पुढच्या तारखी घेतात. मला जरा आश्चर्यच वाटतं. लोक घेणाराचंही आश्चर्य वाटतं आणि देणाराचंही आश्चर्य वाटतं. आपण एक कथा ऐकतो पुराणामध्ये. संध्याकाळच्या वेळेला कुणी एक याचक काही अडचण आली आणि मग तो धर्मराजाकडे आला. महाराज काय आहे, मला काही आवश्यकता आहे. ठीक आहे उद्या सकाळी या. कारण सकाळी त्यांचा एक ठरलेला टाइम असायचा. त्या वेळेमध्ये जेवढे कोणी याचक असतील त्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करायची, लाईनच्या लाईन लागायची. पण हा संध्याकाळी आला होता. आता गरजवंताला अक्कल नसते अशा प्रकारची एक म्हण आहे. कारण त्याची ती गरज त्या माणसाला तिथं ओढून आणते. पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. सांगितलं उद्या. नाराज झाला तो, जास्त नाराज झाला, नर्वस, म्हणजे रडतच चालला तो परत. भीमाने पाहिलं. भीमाने त्याला थांबवलं, विचारलं काय असं असं काम होतं पण महाराजांनी उद्या यायचं सांगितलं थांबणे. आणि मग त्यांच्यामध्ये अशी एक व्यवस्था होती की काही आश्चर्यकारक अशा प्रकारचं जर घडलं तर घंटा वाजवायची. सगळ्या लोकांनी एकत्र यायचं आणि मग ते जे आश्चर्य घडलेलं आहे ते सांगायचं. त्यांनी भीमदेवानी जो घंटा वाजवायला सुरुवात केली म्हणजे इच्छा नसणारला सुद्धा यावं लागलं. कारण दुसरं काही ऐकूच येईना गेलं, काही सुधारा नाही गेलं. भीमदादाचा घंटा होता तो. सगळे आले, धर्मराजे आले, अर्जुन, नकुल, सहदेव, बाकीचे सगळे. अरे भीमा काय झालं काय झालं काय झालं. तो आनंदाने असा उड्या मारायचा, नुसत्या घंटा वाजवायचा, उड्या मारायचा. धरलं शेवट अर्जुनाने. दादा झालं तरी काय सांगा ना तुम्हाला, एवढं काय विशेष आश्चर्यासारखं आनंदासारखं काय काय पाहायला मिळेल.
तेव्हा म्हणे कधी नाही ते घडलंय, ते आज घडलेलं आहे, मला पाहायला मिळालं. काय घडलंय म्हणजे आपल्या दादानी उद्या सकाळपर्यंत काळावर विजय मिळवलाय. ज्या काळावर कुणीही विजय मिळवू शकत नाही त्या काळावर उद्या सकाळपर्यंत विजय मिळवला. म्हणजे कसं काय? याला सांगितलं उद्या सकाळी तुला देतो म्हणून. आता काय ते ज्या इशारते तट्टू फोकावरी घेते धर्मराजाच्या लक्षात आलं. त्याने सांगितलं बाबा चल, काय इच्छा आहे तुझी सांग. कशा करता सांगितलं की माशी पाक पाखडी तव हे सरे, हे कधी संपेल याची निश्चिती नाही. आणि मग आपण जर शरणागती करायचं भविष्यावर टाकलं आणि त्याच्या अगोदरच जर ते संपलं तर ते तसंच राहून जाईल शरण जाण्याचं. हा तुका म्हणे नधरी भरवसा काही, वेगी शरण जाई पांडुरंगा. पहिलं देवाला शरण जावं, काम करून घ्यावं, मग लग्न फिरणं बाकीच्या भानगडी. मग आता दिवसचारी खेळीमेळी, मग कशातही मग झालं काय नाही झालं काय त्याच्यात काही अडचण नसते ना. समजा घर आपल्याकडून पूर्ण नाहीच झालं तर माणसाचं काय म्हणजे अधपतन होतं का? त्याला नरकाला जावं लागतं का? नाही. पण जर पांडुरंगाला शरण नाही गेला आणि उद्धार नाही केला तर मग काय आहे? नरकच आहे. त्याच्यामुळं मानव देहात आलेल्या माणसांनी पहिलं उद्धाराचं काम करून घेतलं पाहिजे. बाकीच्या गोष्टी चालत राहतील. म्हणून वेगी आणि शरण जा, देवाला शरण जा, देवाला शरण जा. लोक म्हणजे देवाला शरण जा सांगतात तुकाराम महाराज, पण का जा? लोकांनी कसं जा हे बी नाही पहिल्यांदा विचारलं. का जा? देवाला शरण जाऊन फायदा काय? सगळ्यात महत्वाचा भाग कशावर आहे? फायद्यावर. फायदा काय? भगवान सांगतात मा फलेषु कदाचन कर्मण्येवाधिकार असते. तुझा फक्त कर्म करण्यामध्ये अधिकार आहे, फलामध्ये तुला अधिकार नाहीये. हे ज्या भारतामध्ये भगवंताने उपदेश केलेला आहे त्याच भारतामध्ये बाकीचं काही माहिती नाहीये. फायदा काय? प्रयोजनमानुदिश्यन मंदोपी प्रवर्तते. जरूर फायदा पाहायला पाहिजे, पण फायदा म्हणजे खराच तो फायदा आहे का? फायद्याचं लक्षण त्याच्या ठिकाणी बसतं का हे पाहून मग त्याला फायदा म्हणायला पाहिजे. फायदा पाहू नये असं नाही, पण आम्ही तोट्याला फायदा समजून तो पाहतोय. फायदा फायदा असावा. आपण ज्याला फायदा म्हणतो त्याच्या ठिकाणी फायद्याचं काय असावं? लक्षण अशा प्रकारचं जुळत असावं. असो, स्वतंत्र चिंता नाही ते, पण मग फायदा काय आहे? तुकाराम महाराज सांगतात देवाला शरण जायचं, पण तुकोबारांनी फायदा तर सांगितला नाही. असं करून आपण तुकोबारांना विचारू. असं कसं काय विचारतो? शरण गेलो नाही आपण तर अगोदरच फायदा कसं काय विचारायचा? तसं नाही विचारायचं. मग तुकाराम महाराजांना असं विचारू की बा तुम्ही देवाला शरण गेलेले, तुम्ही देवाची भक्ती करता, निस्सीम भक्ती करता, रात्रंदिवस भक्ती करता, तुम्हाला भक्ती करून काय मिळालं? देवाला शरण जाऊन तुमच्या पदरात काय पडलं? असं विचारायला काय हरकत आहे का? म्हणजे त्यांच्या पदरात पडल ते आपल्या पदरात पडल, वा कोणी जो शरण जाईल साधना करेल त्याला ते मिळेल. हा, हे बरं आहे म्हणे. आणि म्हणून तुकोबारांना त्यांनी विचारलं की महाराज आम्हाला तुम्ही देवाला शरण जायचं सांगताय, ठीक आहे, पण आमचा थोडासा एक प्रश्न आहे, कृपया तुम्ही रागावणार नसाल तर आम्ही विचारावा. हो म्हटले, विचारा. महाराज आपण देवाला शरण गेलेले आहात, देवाला आवडेल अशा प्रकारची आपण भक्ती करत आहात, अखंड भक्ती करत आहात, निष्काम भक्ती करत आहात, निर्व्यभिचार भक्ती करत आहात. मग आम्हाला हे सांगा की अशा प्रकारची साधना करून तुमच्या पदरात काय पडलंय? काय मिळालं तुम्हाला देवाला शरण जाऊन देवाची भक्ती भजन करून? तुकोबाराय हसलेले आहेत, आनंद झालेला आहे, कारण या निमित्ताने
भगवंताची भक्ती केल्यानंतर काय मिळतं हा संदेश सगळ्या जगाला पोहोचेल म्हणून तुकोबाराय सांगतात, बाबा भगवंताची भक्ती केल्यानंतर, भगवंताला शरण गेल्यानंतर आम्हाला काय मिळालं, असं जर तुझा प्रश्न असेल तर त्याचं उत्तर ऐक. भगवत शरणागतीने आम्हाला ते फल मिळालेलं आहे, तो लाभ आम्हाला प्राप्त झालेला आहे की ज्या लाभाला ब्रह्मदेवाची उंची सुद्धा कमी पडते. कारण लोकांनी बी सरळ नाही विचारलं ना आम्हाला काय फल मिळेल ते. लोकांनी कसं विचारलं, अशा आड्या हाताने विचारलं. मग तर तुकाराम महाराजच होते ते. तुकाराम महाराजांनी त्यांनी विचारलं त्याचंच उत्तर सांगितलेलं आहे, तेही सरळ नाही सांगितलं, त्यांनी आड्या हाताने सांगितलं. तुकाराम महाराज पांडुरंगाचे भक्तच आहेत ना. आणि मग पांडुरंगाचं तसंच आहे, जो जसा आहे तशा प्रकारचं त्याला प्रतिफल. त्या गोकुळामध्ये असताना महाबळ दैत्य कृष्णाला मारण्याकरता कंसाने पाठवलं, पण अगोदर पुतना मावशीचं नक्की काय झालं हे कळालंच नव्हतं कोणाला. म्हणजे पुतना मावशी मेली हे कळालं, पण ती मेली का मारली, म्हणजे खुनका आत्महत्या. रोगाने सहज नैसर्गिक मेली का मारली वयाने, मारली तर मग ती कशी मारली, कारण पोस्टमॉर्टम झालंच नाही. आणि मग कुणी सांगायचं की बा खाली पडून मेली, तर काही सांगायचे मरून ती खाली पडली. मग मेल्यावर खाली पडली का खाली पडल्यावर मेली? मेल्यावर खाली पडली असेल तर मेली कशानं? कारण मग अटॅक येऊन मेली का? म्हणजे असं त्याच्याविषयी संशयाचंच वातावरण होतं. पण कंसाला असं वाटायचं की ती मेलेली नाही, ती मारल्या गेली. पोताना कसला रोग नव्हता, काही नव्हता. डॉक्टरची सगळी सर्टिफिकेट नील होती, ताकदवान अशा प्रकारची होती, आणि ती अटॅक आणि फिटॅक तिला यायचं काही कारणच नव्हतं. हो ना हो, तिला मारलं गेलेलं आहे. म्हणून मग याला त्यांनी सावध केलंय. पाय ती दिसायला लहान आहे, सद्बुद्धी ठेकोटी म्हणून आहे. जैशी दीपकळी का दाकोटे बहु तेजाते प्रगटी, तसं ते पिल्लू लहान समजू नको हा तुला. याच्याच विषयी मला काही वर्षापूर्वी आकाशवाणीने काय केलं, सावध केलं. याच्याच विषयी ती पोरगी देवीचं रूप धारण करून तिनंही याच्याच विषयी सांगितलेलं आहे. तो दिसतो तसा नाही, तू सावधान. ते म्हणे मी त्याला हातच नाही लावणार, काठ्याने काटा काढेल. तर भगवंतानी त्याला हातच नाही लावला महाराज, असं दुसऱ्याकडूनच दणकीला. तसं यानं विचारणाऱ्याने सरळ विचारलंच नाही, तो कोबर आहे मग त्याचं सरळ उत्तरच देत नाही. तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही देवाला शरण गेलो, देवाच्या आवडीची अशा प्रकारची साधना केली, देवाची सेवा केली, तर त्याचा असा लाभ प्राप्त झाला की ज्या लाभाला ब्रह्मदेवाची उंचीही कमी पडली. ब्रह्मादिक जया लाभासी ठेंगणे, जया लाभासी ब्रह्मादिक ठेंगणे. ब्रह्मदेव म्हणजे सत्ता, सत्तेचं सर्वोच्च पद या लोकातलं. तरी मनुष्य व्यवहारामध्ये मोठा होऊन 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 किती होतो, ब्रह्मदेव होऊ शकतो. ब्रह्मदेव फार मोठं, फारच मोठं अशा प्रकारचं पद आहे. आपल्याला या लोकातलीच पद पाहायची सवय लागलेली असल्यामुळे, त्यातली त्यात पुन्हा ती 5 वर्षाचीच पाहिली सवय लागलेली, त्यामुळे त्या पदाची कल्पनाच येणार नाही, एवढं मोठं अशा प्रकारचं ते पद आहे. पण जसं मोठं पद असतं तसे अधिकारही मोठे असतात, त्याच्या फॅसिलिटी सगळ्या काय असतात, मोठ्या असतात. मोठ्याचं सगळंच मोठं असतं महाराज. सरकारचा नोकर असलं तरी क्लास 1चा जर ऑफिसर असेल तर त्याच्या राहण्याच्या बंगल्यामध्ये काम करणारे 5-7 लोक सरकारी पगारानं असतात, म्हणजे त्याचा पगार तर वेगळा. पण
त्याला राहण्याकरता जे बंगले बांधलेले असतात तिथं काम करण्याकरता नुसतं झाडाला पाणी घालण्याकरता वेगळा, ते झाडू काम काढणारा वेगळा, गेटवर उभा राहणारा वेगळा, म्हणजे असे त्याच्या हाताखालचा पीएफ हे ते वेगळे, आणि याला सगळ्यांना कोणाचा पगार असतो? शासनाचा पगार असतो. ब्रह्मदेवाचं तर फारच मोठं पद आहे, सगळ्यात मोठा आहे. जगदंतपाती सर्वात मोठा ब्रह्मदेव आहे. तुकोबाराय म्हणतात त्या ब्रह्मदेवालाही जो लाभ प्राप्त होत नाही अशा प्रकारचा लाभ, जया लाभासी ब्रह्मादिक ठेंगणे, असा लाभ आम्हाला मिळालेला असल्यामुळं आम्ही शरणागत, आम्ही भले बळीये, भले भले बळीये. भले बळी हे दोन वेगवेगळी विशेषणं केली तरी चालतील, किंवा बळी याचं विशेषण भले केलं तरी अशा प्रकारचं आम्ही चांगल्या प्रकारचे बलवान असल्यामुळं जो लाभ ब्रह्मदेवाला मिळत नाही तो लाभ आम्हाला प्राप्त झाला. लाभ काय मिळाला हे अजून सांगितलेलं नाही, फक्त त्या लाभाचं विशेषत्व, असाधारणत्व प्रतिपादन केलेलं आहे की ब्रह्मदेवालाही जो मिळत नाही तो लाभ आम्हाला प्राप्त झाला. आणि त्याचं कारण आहे की आम्ही चांगल्या प्रकारचं बलवान असल्यामुळं. मग ब्रह्मदेवाला मिळत नाही तर त्याचंही कारण याच्यात सांगितलं की तो बलवान नाही किंवा भला बलवान नाही. आता ब्रह्मदेव बलवान नाही असं कसं काय म्हणता येईल? ज्याच्याकडे सर्वोच्च सत्तेचं पद आहे बलवान, कारण सत्ता हे सुद्धा एक प्रकारचं बळच आहे. बळाचे अनेक प्रकार आहे, सत्ता असणं हे बळ आहे. आणि मग सत्ता असला की संपत्ती असतेच, सत्तावानाकडं संपत्ती असतेच, संपत्तीचंही बळ आहे त्याच्याकडे, पावित्र्याचं बळ आहे. पण तुकोबाराय म्हणतात की नाही, आम्ही जसे बलवान आहोत तसं ब्रह्मदेवही बलवान नसल्यामुळंच त्याला ते फल मिळालं नाही. असं तुमच्या ठिकाणी तुकोबाराय कोणतं बल आहे आणि ते ब्रह्मदेवाच्या ठिकाणी नाही, ज्याच्यामुळं त्या बलाला ब्रह्मदेव सुद्धा अंचवला, कमी पडला. अर्थात ते फल प्राप्त करून घेण्याकरता बल कोणतं लागतं? तुकोबारायांनी त्याचं विश्लेषण पुढच्या चरणामध्ये केलेलं आहे. कामनेच्या त्यागे, कामनेचा त्याग करण्याकरता बल असावं लागतं, आणि ते बल ब्रह्मदेवामध्ये नाही. ब्रह्मदेवाकडे सत्तेचं बल आहे, पण सत्ताधीशाला कामना नसते, व सत्तेच्या बलाने कामनेला उपटून फेकता येतं असं मात्र निश्चितच नाही. कारण त्या दृष्टीनं पाहिलं तर सत्ताधीशाला अधिक काय असतात? कामना असतात. व्यवहारामध्ये मनुष्य जितका मोठा असतो तितक्या त्याच्या कामना सुद्धा काय असतात? मोठ्या असतात. कामना म्हणजे इच्छा. आणि मग आम्हाला मिळालेला जो लाभ आहे तो लाभ इच्छावानाला नाही मिळत. तो लाभ मिळावा असं वाटत असेल तर त्याला इच्छा बाहेर काढाव्या लागतात. इच्छेलाच दुसरं नाव काय आहे? काम. इच्छेच तरुण इच्छा असेल, ताकदवानी इच्छा झाली की त्याला काम म्हणतात, काम. आणि मग कामाला लोळवणं इतकं सोपं नाही महाराज. कीर्तन करणं सोपं आहे, प्रवचन सांगणं सोपं आहे, मठ बांधणं सोपं आहे, सप्ते करायला तर लोकांचेच पैसे असतात, काही अडचणच नसते त्याला. या गोष्टी जितक्या सहज सोप्या आहेत, कामावर विजय मिळवणं, कामना अंतःकरणातून उपटून फेकणं तितकं काय नाही,
सोपं नाही, फारच मोठी त्याला ताकद लागते, फार मोठी शक्ती लागते. तुकोबाराय म्हणतात की आम्ही त्या कामनेचा काय केला, त्याग केला. कामनेचा त्याग करण्याला लागणारी शक्ती आमच्या जवळ आहे, म्हणून आम्ही भले बळी. कोण आहे बलवान? तो काय म्हणे भूमंडळी, तो काय म्हणे भूमंडळी, आम्ही बळी वीर गाढे. तेव्हा या भूमंडळामध्ये आम्ही अशा प्रकारचे बलवान आहोत, गाढे वीर. झुंजारते एक विष्णुदास जगी, लागोने दे अंगी पाप पुण्य. कोणतं बळ आहे तर कामनेचा त्याग करण्याची शक्ती बळ आमच्या जवळ आहे. कामना, काम. कोण काम? कामाचं स्वरूप पाहायचं असेल तर ज्ञानेश्वरीचं चिंतन करावं महाराज. ज्ञानेश्वरीमध्ये या कामाचं अनेक ठिकाणी वर्णन आलेलं आहे, अनेक ठिकाणी. 3ऱ्या अध्यायात तर काम यश क्रोध यश आता आलेलंच आहे, पण दुसऱ्या अध्यायामध्ये सुद्धा विहाय कामान्य सर्वान पुमांश्चरति निस्पृहा निर्ममो निरहंकार सशांती मध्ये प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते. त्याच्यावर ज्ञानोबारायांनी खूपच 2च ओव्या लिहिलेल्या आहेत, पण या कामाचं वर्णन करणाऱ्या बहारदार अशा प्रकारच्या. जेने संगे जो सर्वदा नित्यतृप्त अंतकरण भरीत, तो काय विषया माझी पतित जेने संगे कीजे. जो जीवात्मा अंतःकरणामध्ये व्यापून आहे, स्वरूपाने सतत नित्य तृप्त आहे, परिपूर्ण आहे, त्या परिपूर्ण असणाऱ्या आत्म्याला सुद्धा ज्यांनी नुसत्या आपल्या संगतीनं विषयामध्ये पाडलं, विषयामध्ये, तो काम सर्वदा जाये, जयाचे आत्मसंतुष्टी मन राहे. तो काम पूर्णपणे ज्या वेळेला जातो त्या वेळेला हा लाभ पदरात पडतो, आणि मग त्या कामाला घालवण्याकरता शक्ती लागते. ती शक्ती नाही ब्रह्मदेवाजवळ. कामाचं वर्णन करत असताना नाथ महाराजांनी म्हटलेलं आहे, यडका मदन तो केवळ पंचानन, धडक मारिली शंकरा, केला ब्रह्म्याचा मातेरा, चौथा केला, चौथा. मात्र ते जसं सारवणारी बाई त्या शेणाचं काय करते, मातेरा, ते पाणी टाकून त्याला असं रगड करते ना, असं घासीत घासीत त्याच्यातला रस 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 असा खाली चिटकतो, मग जे राहत असतो त्याला मातेरा म्हणतात. मातेरा. धान्यामध्येही उग 1 किलो धान्य, त्याच्यात 10-20 किलो माती, त्याला काय म्हणतात, मात्र. तर ब्रह्मदेवाचं ज्याने मात्र केलं, अशा प्रकारचा हा काम आहे. म्हणजेच ब्रह्मदेवाची शक्ती या कामनेला अंतःकरणातून बाहेर फेकण्याकरता कमी पडली, आणि म्हणून तो त्या फलाला नाही शिवू शकला, ते नाही फळ त्याला मिळालं. तुकोबाराय म्हणतात, भगवंताच्या शरणागतीनं आम्हाला ते बळ मिळालं. शरण गेल्यामुळं, भजन केल्यामुळं आमच्या ठिकाणी अशी शक्ती प्राप्त झाली की कामनेचा त्याग केला.
बरेच कामनेचा त्याग केल्यावर तुम्हाला हा लाभ झाला का? हा लाभ झाल्यावर कामनेचा त्याग झाला. नक्की काय? कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ झाला. पद्मनाभ सेवारुणी फल सांगितलेलं आहे की कामनेचा त्याग आणि भजनाचा लाभ. तेव्हा लाभ प्राप्त झाल्यानंतर कामनेचा त्याग का कामनेचा त्याग झाल्यानंतर हा लाभ, म्हणजे कार्यकारण भाव संबंध काय आहे? कारण भगवंतांनी गीतेमध्ये जो संबंध सांगितला तो तसा नाही. भगवान म्हणतात रसवर्जय रसोत्पेस्य परंद्रष्ट्वा निवर्तते. परंद्रष्ट्वा रसहापि निवर्तन्ते. काय येतो तो हे पिकवते नाही. रसवर्जय रसोपेस्य परंद्रष्ट्वा निवर्तते त्याच्या अगोदरचा येतो तो हे पिकवते याच्या अगोदरचा श्लोक. अरे गीता विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः. एखाद्या साधकाने प्रयत्नाने इंद्रियाची आणि विषयाची ताटातूट करण्याचा संकल्प केला, साधना केली, तर इंद्रियाची आणि विषयाची ताटातूट होते, पण एक विषय सोडून होते. कोणता? रस विषय सोडून. नाही पाहायचाच नाही, डोळ्याला पट्टी बांधून घेतली. ऐकायचं नाही, कानामध्ये बोळे घातलेले आहेत. श्रवण इंद्रियाचा दरवाजा बंद करून टाकला, नेत्रेंद्रियाचा दरवाजा बंद अशा प्रकारचा केलेला आहे. स्पर्श करायचाच नाही कशाला. कडकडीत वैराग्यवानाचं कामच वेगळं आहे. आपण विषयातले किडे आहोत. वैराग्याचं नुसतं वर्णन करावं आपण, कायच वैराग्य आलेलं आहे. शुकाचार्याचं वर्णन करतात की शुकाचार्याचं वैराग्य असं होतं, जंगलात तर राहत होतेच होते, म्हणजे वळकटी डोक्यावर घेऊन नव्हते फिरत. अंगावरच कपडा नव्हता तर वळकटीचा काय संबंध आहे? खाली झोपायचं. शय्या भूमितलम दिशोपि वसनम ज्ञानामृतम भोजनम येते यस्य कुटुंबिनो वद सखे कस्मात भयम योगिनः. जमिनीवर झोपायचे, खड्यावर. तेही आज ज्या ठिकाणी झोपले तिथं दुसऱ्या दिवशी नाही झोपायचं. कारण झोपायचं म्हणलं की थोडं माणूस सारासार करतोच ना. आणि मग तिथं पुन्हा जर कोणी घाण केली तर त्या जागेविषयीचं तादात्म्य निर्माण होईल, म्हणून ज्या झाडाखाली आज झोपायचं तिथं. चांगली मधुकरी जिथं मिळाली तिथं पुन्हा मधुकरीला जायचं नाही. अरे वैराग्याची काय वेगळी उठले वैराग्य ज्याने हाते वर्गायचे ने सांडणे वमोनी असणे आताच गेले. तेव्हा असे साधकानं प्रयत्नपूर्वक सगळ्या इंद्रियाचा विषयाचा संबंध तोडला, पण त्याला रस या विषयाचा संबंध नाही तोडता आला. का? जीवनाची न घटे ये नेवीन. जर खाल्लंच नाही तर शरीर कसं चालणार? शरीराला चालण्याकरता आहाराची गरज आहे, रसाची नाही गरज. आहाराची गरज आहे, पण आहार रस सोडून राहत नाही ना. त्याच्यामुळं रसनी नियमून करीती ते सहस्रदा कवळी जाती विषयी. ज्ञानोबराय म्हणतात काय रसनी नियमून करते. एरा इंद्रिया रस तुटे तैसा नियमू नये. जीवनाची घटे नाही नवीन. त्याच्या वाचून जीवन अशा प्रकारचं चालणार नाही, म्हणून रस विषयाचं सेवन करतात. बाकीच्या इंद्रियाला विषयापासून तोडतात. ज्ञानोबराय म्हणतात मग काय, मूळ तर अशा प्रकारचं त्यांनी सोडलेलंच नाही. त्यांचं करणं कशाप्रमाणे, जशी वरी वरी पाल विखुडीचे आणि मुळा तरी उदक घालीचे. तो कस काय वृक्ष नष्ट होणार आहे? मुळाला पाणी मिळत असल्यामुळं, वरची वाढ खुंटत असल्यामुळं, मग वरची वाढ खुंटली का असे मधली वाढ वाढत राहते.
ते आडवा फुटतो वृक्ष, मग उभा नाही जर वाढायला लागला तर. पण ज्ञानोबाराय म्हणतात की परमदृष्ट्वा, परमात्म्याचा साक्षात्कार झाल्यानंतर रसहापि निवर्तते, रस या विषयाच ही अशा प्रकारची काय होते, निवृत्ती होते. पण परमदृष्ट्वा, तेव्हा ज्ञानोबा तुकोबाराय तुम्हाला लाभ प्राप्त, परमात्मा दर्शन हा लाभ असेल तर परमात्मा दर्शन झाल्यानंतर कामनेचा त्याग, का कामनेचा त्याग केल्यानंतर परमात्मा दर्शन, अशी शंका या ठिकाणी येऊ शकते. तर याचं उत्तर असं आहे की साधना करत असताना बाह्य कामनेचा त्याग करावाच लागतो. पण काही अंतःकरणामध्ये संस्कार रूपाने अपेक्षा राहतात आणि मग भगवत साक्षात्कार झाल्यानंतर त्या अपेक्षा त्याही निघून जातात. मग अपेक्षाच राहत नाही की मी छन कस्य कामाय शरीरम अनुसंजरेत. तेव्हा कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ. भजनाची साधना केली, भजनाची साधना करत असताना कामनेचा त्याग करून भजनाची साधना केली आणि मग आम्हाला हा लाभ प्राप्त झाला. याचा अर्थ असा आहे की नुसत्या भजनाने हा लाभ नाही प्राप्त होत. कामनेसह जर भजन असेल तर ते भजन कामना पूर्ण करतं. या लाभाला प्राप्त करून देण्याकरता भजनच राहत नाही, मजा राहते लौकिकातली. भजनाची साधना कोणी करत असेल तर निश्चितच त्याच्या लौकिक अपेक्षा भजनाच्या साधनेनं काय होतात, पूर्ण होतात. त्याच्यात काहीच संशय नाही. चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी. आपण प्रामाणिकपणे जर भगवंताचं चिंतन करायला लागलो तर भुक्ती आणि मुक्ती हा जोडून आपल्या समोर उभ्या राहतात. तिथंही आपण कमी पडतो, महाराज देवावरच विश्वास नाही. पण विश्वास ठेवून जर भगवत चिंतनाची साधना केली त्याला कोणाकडे हात पसरायची आवश्यकता नाही. भुक्ती मुक्ती त्याच्या पुढे हात जोडून उभा राहतात. पण मग त्या कामना पूर्ण होतात, हा लाभ नाही प्राप्त होत. या लाभाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर साधना करण्याच्या अगोदर सगळ्या अपेक्षा ज्या आहेत त्या उपटून फेकाव्या लागतात. म्हणून अशा ते समूळ खनोनी काढावी तेव्हाची गोसावी व्हावे तेने, अशा मारोनिया जयवंत व्हावे तेव्हाची निघावे सर्वातुनी. असं कामनेचा आम्ही त्याग केला आणि भजन केलं आणि मग आम्हाला तो लाभ प्राप्त झाला. तो लाभ ब्रह्मदेवालाही नाही प्राप्त. या ठिकाणी तुकोबारांनी लाभ म्हणून ज्याचं वर्णन केलेलं आहे त्या लाभाचं काय स्वरूप असेल, मोक्ष प्राप्त होणं हाही लाभ मानलेला आहे. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडाला. भगवत साक्षात्कार भगवत प्राप्ती हा लाभ आहे. पण इथं वैष्णवांचा प्रसंग आहे, भजनाचा प्रसंग आहे. तर वैष्णव भगवत साक्षात्काराला लाभ नाही मानत, त्यांचा लाभ भगवत साक्षात्काराच्याही पुढे आहे. याही वरी पार्था माझ्या भजनी असतात या ते मी माथा मुकुट करी. तर भक्ती सुख, प्रेम सुख, त्या प्रेम सुखाचं आस्वादन, प्रेम सुखाचा भोग हा वैष्णवांचा लाभ. या वैष्णवाचे घरी प्रेम सुख इच्छा करी. पंचम पुरुषार्थ मानलेला आहे भक्तांनी त्याला. तर त्याला लाभ म्हणतात. मोक्ष प्राप्त होणं हाही मुमुक्षूच्या दृष्टीने लाभ आहे. पण मग त्या लाभाला ब्रह्मदेव ठेंगणार नाही, कारण ब्रह्मदेव कल्पाच्या शेवटी मुक्त होतो अशा प्रकारचं शास्त्रामध्ये वर्णन आहे. ब्रह्मदेवाबरोबर ब्रह्मलोकाला गेलेले हे बाकीचे सगळे काय होतात, मुक्त होतात. मग ब्रह्मादिक जया लाभाशी ठेंगणे असं तुकोबारायांनी म्हणता आलं.
पण तो मुक्त होत असला, मुक्तीचा लाभ त्याला प्राप्त होत असला तरी भक्ती सुखाचा लाभ त्याला प्राप्त होत नाही. भक्ती सुखाचा लाभ प्राप्त होण्याकरता कामनेचा त्याग करून भजन करावं लागतं. नारद महर्षींनी तेच म्हटलेले. तत्तु विषय त्यागात संग त्यागाच अव्यावृत भजनात. विषय त्यागपूर्वक विषयासक्तीचा त्याग करून अखंड भजन करणाराच्या अंतःकरणामध्ये या प्रेमाचा काय होतो, उदय अशा प्रकारचा होतो. तेव्हा कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ. कामनेचा त्याग करून आम्ही भजन केलं आणि भजनाचा हा लाभ आम्हाला प्राप्त झालेला आहे. तर अशा प्रकारच्या भजनाने एकतर प्रेमसुखाची प्राप्ती तर झालीच झाली, पण झाला पद्मनाभ सेवारुणी बोनस. मोठा पगारावाल्याचा बोनस हे काय असतो, मोठाच राहतो नाही का. उगा ज्याला 400-500 रुपये पगार आहे त्याला 10-5 रुपये बोनस मिळतो. पण 10-5 लाख रुपये महिना पगार असेल तर त्याला बोनस आहे 50-60 हजार रुपये तरी कमीत कमी मिळतो ना. तसा ज्याचा लाभ आहे प्रेम सुख भोग, तर त्याचा बोनस आहे फार मोठा आहे. काय मोठा आहे, झाला पद्मनाभ सेवारुणी. त्या भजनानी देव ऋणी झाला. देव, देव म्हणजे कोणता, ब्रह्मदेवाचा जन्म ज्याच्या नाभी कमलातून झाला तो पद्मनाभ. ज्याचे नाभी कमळी जन्म चतुरानना, ज्याची निज प्रभा प्रकाश रवी किरणा, ज्याची महातेजे तेज होता शना, याची पढवुनी वेद केला शहाणा. ओ ऐसा लागव्या माया सूत्रधारी. अशा प्रकारचा जो ईश्वर आहे, ईश्वर, तो ईश्वर ऋणी झाला. सेवेनं ईश्वर ऋणी. देवभक्ताचा ऋणी होतो असं पुराणांनीही वर्णन केलेलं आहे. भक्त ऋणी देव बोलती पुराणे. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे देवा ऋणी करोनी. मानी भक्ताचे उपकार ऋणिया म्हणवी निरंतर. माझ्या उपकारासाठी वागविला मून कंठी. ज्ञानोबाराय म्हणतात, ते ऋण वैपन देखोनी अंगी, मी आपुलियाची उत्तीर्णत्वा लागी, भक्ताची या तनुत्यागी परिचर्या. ते ऋण देखोनी अंगी. आणि मग कर्जदार अशा प्रकारचा हा ऋणी झाला असल्यामुळं महाराज काही काम करतो, काही काम. आता गौऱ्या याचायचं काम कुठं त्रैलोक्याधिपतीचं असतं का, गौऱ्या आणि बाळू ते धुवायचं, त्रैलोक्याचा अधिपती. अरे सोसायटीला उभं राहिलं तर ते शेतात जात नाही आपल्या, अजून निवडून बी नाही आलेलं, फक्त सोसायटीला उभं राहायचं नक्की झालं की शेतात जात नाही. व्याजाने पैसे काढून गाडी घेतो, नुसतं गावात फिरत राहत. जो त्रैलोक्याचा मालक आहे त्यांनी बाळू ते धुवावे, करेल काय, सांगल कोणाला. कारण त्यांचं काय आहे, कर्ज आहे, ओझ आहे. कोणत्या तरी प्रकारे ते ओझ कमी करण्याचा तो सातत्याने प्रयत्न करतो. तो कृतज्ञ नाही, कृतज्ञ आहे. ऋण फेडावया अवतार केला, अविनाश आला आकारासी. हळूहळू त्यांचे हळूहळू फेडी ऋण होनिया रूपे दीन. तर भजनाचा काय फायदा आहे, मुख्य फायदा आहे भक्ती प्रेम सुखाची प्राप्ती. आणि दुसरा फायदा आहे झाला पद्मनाभ सेवा ऋणी. परमात्मा हा ऋणी होणं. देव ज्याचं ऋणी म्हणजे तर काय संसारात कशाची अडचणी येईल काय राहील. देव ज्याचं ऋणी आहे. मोदी ज्याच्या घरी झाडून काढत असेल तर त्याला कशाची अडचण आहे सांगा ना. त्या ऋषिकेशला काय नाव त्यांचं, आम्ही त्यांच्या आश्रमात राहिलो होतो, तर ते गेले, ते बिमार झाले, ऋषिकेशला आणलं होतं त्यांना.
तर त्या पंतप्रधान असताना 2 वेळेला मोदी जाऊन तिथं भेटून आले. काय कमी आहे यांना? म्हणजे नुसते भक्त आहे ते काही ऋणी आहे असं बी नाही, पण जर भक्त देव सखा जरी जग अवघे कृपा करे, तेव्हा झाला पद्मनाभ सेवा ऋणी. सेवेनं पद्मनाभ अशा प्रकारचा ऋणी झालेला आहे. आणि पद्मनाभ ऋणी झालेला आहे, पद्मनाभ संतुष्ट झालेला आहे. परमात्मा हा कामधेनूसारखा आहे. त्या कामधेनूच्या दुधाला काय नसते, पारच अशा प्रकारचा नसतो. इच्छेची वाहे वरुषावे, जशी इच्छा असेल तशा प्रकारचा वर्षाव करण्याचं सामर्थ्य कामधेनूमध्ये आहे. आणि त्या कामधेनूमध्ये ती शक्ती देणारा परमात्मा ऋणी झालेला आहे. त्यामुळं कसलीच आम्हाला अडचण नाहीये. पडोने दी उने पुरे म्हणे अवघेची बरे. गोपाळाची मुलाखत एक जणांनी घेतली की का रे बाबा कृष्ण कसा आहे, काय करतो तुमच्याकरता? तो गोपाळ म्हणतो काय करतो? अहो काय करत नाही हे विचारा बाबा, काय करतो ते सांग ना. बस त्यांनी सांगितलं पडो नेदी उने पुरे, कमी पडू देत नाही आणि माजू बी देत नाही. खरंच पांढऱ्या पेशी कमी होणं जसं धोकादायक आहे, तसे त्या वाढणं पण धोकादायकच आहे. वाढलेलं बी चांगलं नाही ना. शुगर कमी होणं जसं वाईट आहे तसं वाढणं वाईटच आहे. तसं जीवनामध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त येणं चांगलं नाही आहे, कारण ते पचवणं, त्याच्याबरोबर अहंकार येतो आणि अहंकार आला की त्याचं वाटोळं झालंच. तो का म्हणे नरकी घाली अभिमान जरी होय ज्ञान गर्व ताठा. तेव्हा काहीच जास्त बी होऊ देत नाही आणि काही कमी अशा प्रकारचं पडू देत नाही. आणि मग आम्हाला असे हळहळ का होते? विश्वास नाही ना. बोल नाही तुझ्या दातृत्वपणाशी आम्ही अविश्वासी सर्व भावे. तेव्हा कामधेनूचे अक्षरापार नाही, इच्छेची वाही वरुषावे. आणि हा लाभ आम्हाला सेवन करायला मिळत असल्यामुळं हा लाभ असा आहे की आम्ही ज्या ठिकाणी बसलेलो आहोत त्या ठिकाणी आनंदाला भरती येते. बैसलीये ठाई लागले भरती येते. समुद्राला फक्त पौर्णिमेलाच भरती येते. आम्ही जिथं असू तिथं मग मसन वाट्यात जरी बसलो तरी तिथंही आनंदाला काय येते, भरती येते. आणि ती भरती इतकी वाढते की त्रिपुटी त्याच्यामध्ये बुडून जाते. स्थूलाचाही विसर पडतो, सूक्ष्माचाही विसर पडतो, कारणाचाही अशा प्रकारचा विसर पडतो आणि वृत्ती आनंदमय होऊन जाते. अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता अशी स्थिती होते. बैसले ठाई लागले भरते त्रिपुटी वरते भेदी ऐसे. हरी नाही आम्हा विष्णुदासा जगी नारायण अंगी विसावला. भजनाने चित्त शुद्ध झालेलं असतं. चित्त शुद्ध होऊन परमात्मा चित्तामध्ये विराजमान झालेला असतो. देव ज्याच्या चित्तामध्ये बसलेला. काही नाही करावं महाराज परमार्थामध्ये, आपल्या चित्तात देव येईल असं करावं. संचरो निराही हृदया माझी, देवा आमच्या चित्तात येऊन बसतो. ज्याच्या चित्तात देव आहे त्याची संगती करावी. देववसे चित्ती त्याची घडावी संगोती. देव चित्तात आला तर काय फायदा होतो? देव चित्तात आल्यानंतर महाराज मनुष्याचं जीवनच सफल होऊन जात. त्याची सरली एरझार झाला सफल व्यापार. देव आता आला पाहिजे. मग कोणी कीर्तनाला नाही बोलावलं तरी काही अडचण नाही. देव आता आला पाहिजे. देव आत नसला तर कुत्र्यासारखं किती काय फिरलं तरी काही पदरात नाही पडत, काही उपयोग होत नाही. देव चित्तामध्ये येणं हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. नारायण अंगी विसावला. काय भजनाचा लाभ झाला तर नारायण अंगी विसावला. स्वतः नारायण तिथं आला.
आणि मग त्या ठिकाणी नामा म्हणे, देवा चला ताया ठाया विश्रांती घ्यावया कल्पवरी. महाराज तो क्षत्र संन्यास घेतो. देव देव कामनेचा त्याग करून भजन करणाऱ्याच्या चित्तामध्ये क्षेत्र संन्यास घेतो. क्षेत्र संन्यास म्हणजे मरणापर्यंत त्या क्षेत्राची सीमा ओलांडायची नाही अशा प्रकारचा संकल्प करून त्या ठिकाणी राहणं, त्याला म्हणतात क्षेत्र संन्यास. परमात्म्याने तसा संकल्प केलेला आहे, मरेपर्यंत इथून जायचं नाही. आता तो कधी मरणार आहे? तो अमर आहे, तो कायला मरेल? म्हणजे तो कधी जातच नाही असा त्याचा अर्थ आहे. चित्तात देव असल्यानंतर महाराज दुःख ते कैसे नाही स्वप्नाशी. भुक्ती झाल्या कामारी दासी. कशामुळं? याचे वर्म तू आम्हापाशी. देवा हे दुःख आम्हाला स्वप्नातही पाहायला मिळत नाही. त्याचं कारण आहे की तू आमच्याजवळ आनंदाने प्रेमाने अशा प्रकारचा राहिलेला आहेस. देव आत असल्यानंतर चिंता नाही, भीती नाही. कारण हे सगळे कुठं राहतात? आतच राहतात. आणि तिथं देव आल्यावर ते कशाला राहतील? पळून जातात. अगिला गलिया रुखी देखोनी सैरा पळती पक्षी तैसे सांडिले आशेखी विकल्पी दे. तेव्हा नारायण अंगी आल्यामुळं आम्ही जगात कोणाकडूनच हारत नाही. आम्हाला हरवेल अशा प्रकारचा जगातच जगात कोणतीच शक्ती नाही. कारण आमच्यात कोण आहे? नारायण आहे, देव अशा प्रकारचा. वसुदेवाने बाहेर हातात त्याला धरलं होतं. हातात धरलं की पायातल्या आणि हातातल्या बेड्या आपाप बेड्या तुटल्या श्रंखळा. दरवाजे धडाधड उघडले. एवढे मोठेले आगळ होते, कुलप लावलेले. खडाक करायचं कुलूप केलं की बाजूला व्हायचं ते दरवाजा असा उघडायचा. बाहेर रक्षक होते. सगळे पडले. का? हारी नाही आम्हा. देव जवळ आल्यानंतर अशी जगात कोणती शक्ती आहे, कोणती ताकद आहे की देव ज्याच्या जवळ आहे त्याला अशा प्रकारचा हरवेल? हरी नाही आम्हा विष्णुदासा जगी, कारण नारायणांगी विसावला. अशा प्रकारचा लाभ सेवन करायला भगवंताला शरण जाऊन भजन केल्यानंतर होतो. आणि हे भजनही फारच अशा प्रकारचं व्यापक आहे, मोठं आहे. तुका म्हणे बहु लाठे हे भोजन. या प्रेमसुखाचं भोजन बहु लाठे मोठं आहे. किती मोठं आहे? सगळं जग तृप्त होऊ नये शिल्लक राहील एवढं अशा प्रकारचं मोठं. कोणीच उपाशी राहत नाही, कमीच पडत नाही. कमी हा भागच त्या ठिकाणी नाहीये. हा, आता जे येतच नाही ते राहतात उपाशी. भोजन संपलंय म्हणून ते उपाशी नाही, मग ते आलेच नाही इकडं म्हणून काय आहेत? उपाशी आहेत. अन्यथा नाही रिता कोण राहत. कोण रिता राहत? कोणीही अशा प्रकारचा रिकामा राहत नाही. सगळे तृप्त असतात. आता जे येत नाही ते राहतात. मग राहतात तर राहू दे, आता काय करणार आहे आपण तरी. राहत राहू. कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ झाला पद्मनाभ सेवारुणी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री